आपलं फायनली ट्रेन मिळाले. पण चढलो आपण टोरला नाही, पण थोडंसं मध्ये आतमध्ये, कारण टोरला उभं राहायची आता हिंमत होत नाही. कॉलेज विलेज गणपतीची एक्साइटमेंट आहे की नाही? एक महिना राहिला. रोज नुसते ब्लॉगवर ब्लॉग, रोज नुसते ब्लॉग. मी ब्लॉग खायला गेलो ब्लॉग, वाकोलीत गेलो ब्लॉग. म्हणजे बघा सगळे जेवून झालेत आणि बघा हे हाड चोखते अजून. सत्तू तू घेतलं बाबूला? आवडलं तुला बाबू? आवडला? कसं घेतलं? तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एक जणचं स्वागत आहे. आज आपण नालासोपाराला चाललो आहे. आता हे फ्रायडे मधलाच वार आहे, पण आपण सकाळ म्हणजे आपल्या दिवसभराचं टिफिन देऊन आपण आता नालासोपाराला निघालो आहे. नालासोपाराला जायचं कारण एकच आहे की आपल्या बाळाचा आज बारसा आहे, म्हणजे आज घरगुती असं बारसं करून घ्यायचं आहे. आपला मेन बारसा हा गावीच करणार आहोत आपण, पण त्या लोकांना सगळ्यांना म्हणजे जिनलगडच्या घरातल्यांना सगळ्यांना कोणाला इकडे यायला मिळणार नाही असं सगळा विषय असेल ना, म्हणून मग आपण असं ठरवलं की आपण ते लोक आज करतील त्यांच्या घरातल्यांना सगळ्यांना बोलवतील आणि आपण जो गावी करणार आहोत तेव्हा आपल्या घरातल्यांना, म्हणजे आज आम्ही आमच्या घरातलं कोणालाच नाही सांगितलं आहे बारसा आहे किंवा काय कसं काय. तर म्हटलं बारशानिमित्त ब्लॉग झालाच पाहिजे, विषयच नाही. फक्त नाव रिव्हील नाही करणार आहे मी या ब्लॉगमध्ये. मी नाव रिव्हील करेन तो गावच्याच ब्लॉगमध्ये, कारण की मग सगळ्यांना समजेल ना काय सस्पेन्स राहील. प्रयत्न तर करेन 100% की नाव रिव्हील नाहीच करायचं. बाकी बघूया कॅमेऱ्याचा अँगल कसं काय बसतं किंवा काय. आणि मित्रमंडळींना आमंत्रण दिलं आहे, कारण की ते लोक तर गावी पोचू शकत नाहीत, ते लोक पण येणार आहेत. तर आता आम्ही निघालो आहे रिक्षाने, कारण की पाहणं भेळणं भरपूर जायला सामान आहे आणि काका आपले वन साईड एकदम चालवत आहे. आता आपण ट्रेननेच जाणार आहोत, कारण की नालासोपाराला गाडी बिडी पावसातून तर अजिबातच नको, विषयच नाही. जाऊ शकलो असतो काय असं आहे ना, पण मम्मी पप्पा सगळेच आहेत ना, म्हटलं ट्रेनने गेलेलं बेटर असेल. बाळाच्या कान पण आता टोचायला येणार होतं, काय माहिती तर रडत असेल किंवा काय. हो गया एक्साइटमेंट तर आता मला वाटतं ना प्रत्येक वेळी मी जेव्हा नालासोपाराला जाईन तेव्हा मला असतेच, कारण की आपण गॅप पडतो ना आणि मग बाळाला बघायचं असतं म्हणा किंवा असं सगळं थोडंसं असतं. आता आपल्यावर केतन आहे रिक्षामध्ये, कुठे येतं हेडफोन टाकून बसलो. दुपारचं आता गर्दी तर काय एवढं जास्त मिळणार नाही, का विषय नसेल. पाऊस ऊन पडला आहे, पावसाने मेहरबानी केली जराशी, उन्हाचा विषय आहे त्यामुळे ठीक आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. ट्रेननेच जाणार आहोत, तिकडे गेल्यावरती बघूया तयारीचा कसं काय विषय आहे. बाबूच्या मामाने काय तयारी करून ठेवली. आज त्यांनी सुट्टीच घेतली सगळ्यांनी, कारण आज सुट्टी मारावी लागली, पण काय नाहीलाच आहे, म्हणजे असं काय करू शकत नाही. चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही, भेटू आपण पुढे. आपलं फायनली ट्रेन मिळाले, पण चढलो आपण टोरला नाही, पण थोडंसं मध्ये आतमध्ये, कारण टोरला उभं राहायची आता हिंमत होत नाही. माझ्या कॉलेज विलेजमध्ये असताना त्यामुळे भाईंदरपर्यंत जायचं टोरला उभं राहून, पण आता तेवढं नाही, रिक्सच नाही पाहिजे लाईफ. आणि आमचे बघा ते वयस्कर टोरला भेटत नाद आहे काय, नाद नाही का जरा खूप चांगलं आहे. लगेजमध्ये चढलो कारण की सामान आहे आपल्याकडे भरपूर, म्हणून लगेजमध्ये चढावं लागेल.
मंडळी आपण नालासोपारा स्टेशनला आता पोहोचलोय. प्रत्येकाच्या हातात काय ना, माझ्या हातात पान आहे, की त्यांच्या हातात एक पिशवी आहे. प्रवीण पण आपल्याला ॲड झालं आहे. पप्पांकडे बॅग आहे, पिशवी आहे. हिचा विषय होते, ही काय बोलते प्रवीण भाऊ पण आलेले आहेत. लावून तयारी करायची, पहिलं जेवायचं आहे, मग तयारीचा विषय. चला रिक्षा पण मिळाली. वाजव बाबूचा खुळकुळा वाजतोय. हो ह्याला आडवा करू नकोस. काय ते चिकन रिक्षा मिळाले. आम्ही पण दुसऱ्या रिक्षामध्ये, आम्ही 3 जण वेगळ्या रिक्षामध्ये, 5 जण एका रिक्षामध्ये नाही जाऊ शकत. हा नाव सांभाळून गावी पण घेऊन जायचं. आणि आजच्या ब्लॉगमध्ये नाव रिव्हीलच नाही करायचं, दाखवायचंच नाही. बाकी काही घ्या, फक्त नाव घेऊन. ते तुझ्या हातात. हा म्हणजे जो कोणी कॅमेरा पण फिरवणार ते काकून काढेल तर तू कट करून टाक. क्रॉप कर. भले शूट झालं तरी आपल्याला कटिंग फुटिंग तर आपल्या हातात आहे ना. एडिटिंग. गणपतीची एक्साइटमेंट आहे की नाही? अरे एक महिना राहिला. रोज नुसते ब्लॉगवर ब्लॉग, रोज नुसते ब्लॉग. खायला गेलो ब्लॉग, खायला गेलो ब्लॉग, वाकोलीत गेलो ब्लॉग, रिसॉर्टला 2 किंवा जायचं ठीक आहे. रिसॉर्टला पण जायचं आणि त्या नदीत पण जायचं. आपण बोलतो भाई, पण दिवस फटफट निघून जातात. 7 दिवस मजा येते. पण यावेळी 7 दिवस आहे, त्यामुळे थोडंसं अजून एक्साइटमेंट असेल. बरेच आपल्या घरातले जे नेहमीचे मेंबर आहेत ते बऱ्यापैकी तर सगळे आहेतच म्हणा, काही विषय नाही. एक नवीन ऍड आपला एक काढून आपला एक नवीन मेंबर ॲड असेल आपल्यामध्ये. आणि काका एकदम 1 साईड रिक्षा झालेले. नालासोपारा. क्लायमेट बघ, लगेच पाऊस चालू झाला भाई. एमपी नगर जाना है, आ जाओ, लेके जाता हूँ. नालासोपारा में फ्लाइट देखना है, आ जाओ, दिखा देता हूँ. 1 BHK देखना है, आ जाओ, दिखा देता हूँ. मला वाटतं ते गावी जायचे सगळे डायलॉग पाठ करून जायचे. ते अजून एक आहे ना, की खोटं बोलायचं नाही. स्टेशन से 15 मिनट वॉकिंग. आ जाओ, दिखा देता हूँ. आर्यनला बोलवता, त्याला बारशाला बोल ना संध्याकाळी. येणार बोललाय. इथे ना आता बोलूया. जाओ काय नाही. त्याची व्हॅलिडिटी आता जास्त राहते. 1 टाइम यूज बरोबर आहे. प्रॅक्टिसला जायचं. आज एक दिवस दांडी मारणार. बारशाची तयारी एकदम 1 साईड. काय होतं? माझ्यासाठी बिर्याणी ठेवली.
तोंडावर ठेवू वडायला लागला काय असे मान मला गेले ना कसा समोर करतो मान काका आलेले एक काका आले बाकी काका मामा तू काय बोलायचो तो हाक मारेल येत मग मला काय बोलले ना बहुतेक सरप्राईज द्यायचं बोललं असतं सरप्राईज शाहू शाही गेली ते मला माहिती पहिला माहिती श्रीकृष्ण देवकीच्या गर्भासी आला तोडून विड्या बंद सोडिले चरणाच्या प्रतापी मार्ग धरिले जोबाला चरणाच्या प्रतापी मार्ग धरिले जोबाला प्रतापी मार्ग धरिले जोबाला श्रीकृष्ण नंदाच्या घरी आनंद झाले गुढी तोरणे शिखरे बांधिती सुकुमाच्या देव वर्षाची जोबाला देव पाना सुपाया खबरे वाटिले सातव्या दिवशी सटवीचा फेरा घालते मी आवडल्या दरा संध्याच्या तुझ्या फोन मध्ये काय ना टाकायचं नाही पण महाग ठेवा नगरीच्या नारी नव्हती सनाती सख्या तू बोले मायावर काय करतात का हे काय होतं हा तिथं घालते चंद्रशील B3 हा चंद्रशील समोरच मंदिरी जोबाला वाल्याचा नाद उदे मंदिरी
चौकी नदीच्या नारी मिळून एक नदी ते गोविंद घेवा एक नदी ते नादेव घेवा पालण्यामध्ये देह मुरारी नाव ठेविले श्रीकृष्ण हरी जो बाला श्रीकृष्ण हरी हा चंद्रजी B3 केतन आहे बघ ना बाहेर. तू जागा आहे का बघ. रात्रभर कानात नाव सांगतात. सांगितलं आता करा ओपन मग ओपन करे. आणि झोपी आहे वाटतं तू आता. झोपलाय काय. बाय बाय एकदम जरा फोटो दोघांनी काढायचा ना सोड आता. हा हे गाणी ऐकून थोडे मोटिवेशन घेऊन आजच आजच की नाही एवढ्या लवकर नाही. तुझं काय तू आधी लग्नाचा विषय कर बाबा नंतर आम्हाला झालेले आहे. आज विषय हा आहे का बाबूचा. असू दे भाई. आधी लग्नाचा विषय केला पाहिजे नंतर मग आमची आधी बोलायला. नंबर कोणी विषय कसलाय जोपर्यंत समोरचा लग्न नाही करा विषय नंबरचा आहे. विषय काय चाललाय पण मला वाटतं अजयने सुरुवात नाही तुला सांग पुढार पण घ्यावा. बोलतो मला सांगून नको जॉबच नको. माझा बर्थडे तुझा पण ये. मी बोल रात्री काय तू सेलिब्रेट करा आदल्या दिवशी रात्री किंवा गेल्यावर नको. आदल्या दिवशी कर. मग गेल्यावर नको. गेल्यावर थकेल ना तो. आदल्या दिवशी केक बिक काय कट करायचं ते पैशाच असेल ना. वरती लटकलेले लटकतातच शेवटपर्यंत व्यवस्थित होते. आपण काय ते खराब होतील. तुझे पण तुझे पण खराब होतील. तुझं वगैरे घ्या जरा मध्ये तो असतो त्याला खाली म्हणून होता माझ्यासोबत चष्मा काढून मी दरवेळी जायचो खाली बेसला पकडायला गेल्यावर तो बेन झाला. बेन सांगते तुला बेनची गिरा सांगते खाली कोण तर यश मध्ये गेला दर्शन टेन्शनच घेऊन अमृतने काय केलं माहिती काय गेल्या वर्षी मी शेवटपर्यंत सुद्धा थोडा कट होता. शेवटपर्यंत लास्ट मानाच्या अंडीला जातं असं मध्ये मध्ये पण जे पुढे जाऊन कोऑर्डिनेट करणारे असतात ना ते त्यांचा संबंधच येत नाही. तर आपल्या बाबूच्या आत्याबाई निघालेल्या आहेत. कसं वाटलं बाबूला भेटून? बाई तुम्ही फीडबॅक नाही दिलाय. खूप मस्त वाटलं. आमचा बाबू पण खूप क्यूट आहे. आणि ही नाव नाव सांगू नको. नाव रिव्हील नाही करायचं. अजून एक बारसा बाकी आहे ना. गाईस तुम्ही मला ओळखतच असाल. मीच ती. तूच ती. सावकाश जा. माणूस असेल त्याचा पोचा घेऊन
काय बोलला? पहिला माणूस आहे बोचा पुसताना एवढी जण सर्व सांगतील उजेड सोडून दिसत नाही. फ्लॅश मारा बाबूच्या बोचावर फ्लॅश मारा. डोळे खोदून दिसतंय काय? लाल झालं रे बोचा. अरे भाई या वेट ट्युशन आहे ह्या लोकांचे बोचे लाल होतं. आपलं तर कपड्याने बराबर उडून टाकायचे भाई. आपल्याला कपडा घेऊन नुसते रमता व्हायचे. ते अमृतकडे दे, अमृतकडे दे, आहे बा. अमृतकडे दे. सुगंधा पप्पाला दे अनुभव. पप्पाला यायला पाहिजे आता. नाही झाले तर ते पहिला. आजा एकदम शांत. आजा ऑब्झर्व करतोय. आजा आज जाऊन मोठे डिस्कशन होणार आहे घरात. काय तुम्ही हो शांतच असतो काय. पप्पू भाऊ तू ही काम किती दिवस करणार आहेस? पप्पोर आला. आता भाई त्याला हेल्पिंगला घेऊन जातो. झालं कम्प्लीट पुसून. म्हणजे बघा सगळे जेवून झालेत आणि बघा हे हाड चोखते अजून. भाव दाखव ना. तो व्हेज खातोय रे, पण हे हाड चोखते. स्वच्छता करत होती नाही. स्वच्छ था. बोचा धुवत होती तुला. एखाद्या बोचा पुसत होती ती. सुसू केली त्याने. प्रसाद दिला त्याने. तिला दुसरा वाली तेव्हा तुला पुसायचं. प्रसाद नाही प्रसाद. कधी लावते ताई नंबर? तू सांग आहे ना. एक आहे का कुठे दुसरा हाय पण आहे. लाईनीत आहेत काय सांगू त्यांना. म्हणजे तू नंबर लावशील का? मोटिवेट कर. तुझं सांग ना एक्सपिरियन्स. तुझा एक्सपिरियन्स सांग. कवळा आहे तुझा अजून. फुलला पण नाही आहे. ताजा झाला. आजाला सांगायची गरज नाही. आजानेच मला सगळं सांगितलेलं. आता काय माहिती आजा. पण आजा बोलत का नाही? सांगून झालंय ना ऑलरेडी. आल्यापासून बोलतच नाही आजा. अमृत सांग द्या ना. अमृत किती वर्ष मला पण शांत. 2011 पासून आम्ही एक वर्ष आम्ही एक. तुला ओपनिंग कॅमेरा फिरव जरा. तुला आमच्या ओपनिंग बद्दल काय माहिती आहे का? चालू झाले एक काळ होता 6 वर्ष अगोदर खेळले होते. वॉटेवर रेकॉर्ड आर रेकॉर्ड. कोणी तोडलाय का आमचा रेकॉर्ड? कोणीच नाही तोडला आमचा रेकॉर्ड आमच्या टीम मध्ये अजून. किती बोललं किती बोललं. हे ब्लॉग मध्ये टाक. 12 बॉल 50 झाडी. माझा बाबू तुझे ब्लॉग बघतो. मग ठीक आहे ना. तू बघेल आईस कशी चोखत होते ते हाड. माझी आईच गेलेली. मी कुठे होतो मग? मला विचारेल सांगायचं मी मीटिंगला गेले. मामा अरे मम्मा तुला नाही विचारलं. तुला नाही घेऊन गेले. कधी याचे स्टेटस आहे. म्हणजे आपण त्याला सांग मम्माच टोपा लावते सर्वांना. आम्ही न सांगतात. अरे ताई रेकॉर्ड होतोय. लास्ट तरी वाटते काय तुला? ग्रुप बघितलाच नव्हता. पाठवलेलं ग्रुपवर मेसेज मी वाचलंच नाही. आणि मग ग्रुपवर फोटो पाठवले तर तो तिला सांगतो की हे लोक गपचूप तुला सोडून पार्टी करते. तुला सोडून पार्टी करते. बाकीचं पण कव्हर कर. केलं. मेन तुमची गोष्ट होती ना. तुम्ही स्टोरी सांगत होता ना. मेन आजाचा विषय आहे. पण आजा आता काय बोलतो काय माहिती. काय भाई माझा काय विषय सांगेल आजा. त्याचा नंबर लागला सांगणार ना. तुम्हाला नाही सांगणार तू मला तर सांगणार. तो पण एक लाईनी देतो. त्याचा अजून व्हायचं बाकी आहे. हे झालेले मेंबर्स आहेत 3. अरे स्मिताकडे तर कुठे आहे स्मिता? अरे ताई इकडनं असं इथून देतो. हा भाव राहिला आपला एक सांगायचा. तो भावांमध्येच बसलाय. कधी लावते कधी? खूप वेळ आहे. आत्ताच लग्न झालं. अजून वॉर्डरोब तर लागत. बेड पण नाही आले अजून. गादा आलात ना. चंदू सिरियस आहे. पण सर्वांना थोडं सांगायचं. हे छान आहे. म्हणजे तू दिलेस का? काय नाही भाई. जुने फोटो जुनी
सत्तू तू घेतलं बाबूला? आवडलं तुला बाबू? आवडला? कसं घेतलं? कसं घेतलेलं सांग? असं घेतलेलं? सावकाश बाई सावकाश. त्याला पण थम्सअप प्यायची सवय आहे का? शाहूने बघितलं की नाही? घेतलं तू? हो. आई बघा आता जेवते. बाळाची आई आता जेवते. कोणाला? हा घ्या घ्या घ्या. मंडळी निघालोय आम्ही. थोडा वेळ पहिला प्रवीण उतरेल, नंतर आपण अंधेरीला उतरू. 1 मिनिट फोन येतोय, फोन अटेंड करू. तर मंडळी फायनली आपण घरी पोचलोय. अंधेरीला उतरलो आम्ही. म्हटलं 2 रिक्षा करण्यापेक्षा एका रिक्षावाला मस्का मारला. एक्स्ट्रा पैसे घे पण एकत्रच गेलेलं बरं. आणि 2-2 रिक्षा करा परत डबल टिबल. तर आजचा बारसाचा प्रोग्राम खूप छान झाला. पण हा आपला नॉर्मल घरगुती बारसा होता. आपला प्रॉपर बारसा जो होईल तो गावी गणपतीला. त्यामुळे गणपतीच्या बारशाचं निमंत्रण आपण सगळ्यांनाच देऊ. आजच्या बारशाचं निमंत्रण आपण मित्रमंडळींनाच फक्त दिलेलं, का तर ते लोक गावी पोचू शकत नाही म्हणून. बाकी आमचे फॅमिली मेंबर्स असतील, सगळे नातेवाईक म्हणा, किंवा सगळ्यांना आपलं बारशाचं निमंत्रण हे आपलं गणपतीमध्येच असेल. त्यामुळे माफ करा, म्हणजे असं कोणी चुकीचं समजू नका की अरे बारसं केलं आमंत्रण दिलं नाही ते नाही. पण आपला बारसा हा गणपतीमध्ये असेल. आता फक्त 12 दिवस झालेले घरगुती करून घ्यायचं होतं. त्यांची काही ठराविक त्यांच्या घरातले काही जिनलच्या फॅमिली मेंबर्स काही आले बस. आणि मी माझ्या मित्रमंडळीनं सांगितलं. बाकी त्याच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं. प्रवीण आलेला. प्रवीणला अशी सुट्टी होती. प्रवीण बोला मी बाबूला बघितलं नाही तर मी आजच येतो म्हणून तो आलेला. बिर्याणी धडे करत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.